चिमूर क्रांतीभूमीत स्वातंत्र्याच्या लढाईत शहीद झालेल्या क्रांतीवीरांना नमन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके आज चिमूर येथे आले होते। त्यांनी चिमूर येथील किल्ला मैदानावर येऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवून 16 ऑगस्ट 1942 ला चिमूर स्वतंत्र झाले। चिमूर स्वतंत्र झाल्याची घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून केली होती। तेव्हापासून चिमूरमध्ये 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान चिमूर क्रांती दिवस साजरा केला जातो। यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी किल्ला परिसर अभ्यंकर मैदान येथे क्रांती ज्योत पेटवली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शहीद बालाजी रायपूरकर, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले। यावेळी आमदार कीर्तिकुमार भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, वसंत वारजूकर, डॉ. श्याम हटवादे, गणेश तळवेकर सह सर्व राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री डॉ. उईके यांनी चिमूर येथील वीरपत्नी श्रीमती सुलोचना महादेव मिसार, कमलाबाई कठाणे यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रमानंतर नगर परिषद कार्यालय सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना डॉ. अशोक उईके यांनी चिमूरातील क्रांतीवीरांचा इतिहास सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या। पाहूया पालकमंत्री डॉ. अशोक उईके यावेळी काय म्हणाले। भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, शहीद झाले, त्यांना स्मरण करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो असता भविष्यामध्ये या ठिकाणी जे काही राहिलं असेल त्या ठिकाणी आम्ही 100% यांना जो इतिहास आहे, इतिहास जिवंत राहण्यासाठी आम्ही 100% नियोजन करणार। तसेच आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी शहीदांप्रती आपली भावना व्यक्त केली। पाहूया आमदार भांगडिया यावेळी काय म्हणाले। इतिहास काय आहे, कशा प्रकारे आपण साजरा करतो? देशाच्या इतिहासात चिमूर हा हमेशा देशासाठी जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा तेव्हा चिमूर हा अग्रेसर राहिलेला आहे। देश स्वतंत्रता मिळवून घेण्यासाठी चिमूरही कुठे मागे नव्हता। 16 ऑगस्ट 1942 ला चिमूरला क्रांती झाली आणि 3 दिवसासाठी चिमूरमध्ये तिरंगा लहरत होता। पहिला आमच्या चिमूरचा सुपुत्र शहीद बालाजी रायपूरकर यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती आणि मागच्या 10-12 वर्षापासून शहीद श्रद्धांजली कार्यक्रम आम्ही इथे करतो। हुतात्मा स्मारक किल्ल्यावर जाऊन शहीदांना नमन करतो, श्रद्धांजली देतो। हर वर्षी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब येतात। यावर्षी काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, मात्र आवर्जून या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अशोकभाऊ उईके साहेबांना त्यांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी पाठवलं। आज आम्ही आदरणीय अशोकभाऊ उईके साहेबांच्या याच्यात शहीद स्मारकामध्ये जाऊन शहीदांना नमन केलं, श्रद्धांजली अर्पित केली आणि हा इतिहास आजच्या तरुणांनाही माहिती राहिलं पाहिजे, ही एक आमची भावना या कार्यक्रमाच्या निमित्ताने। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, चिमूर अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर, संतोष बाकल, तहसीलदार श्रीधर राजमाने, नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना वंजारी उपस्थित होत्या।